सांगली भाजपाची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विरोधात ऑनलाईन इशारा सभा पार पडणार आहे। या सभेच्या आधी भाजपाच्या नेत्यांकडून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आलं। पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह सांगली जिल्ह्यातील भाजपा आमदारांकडून वसंतदादा पाटलांच्या बरोबर जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील यांच्या स्मारकाला देखील अभिवादन केले। राष्ट्रवादीकडून विराट मोर्चा काढण्यात आला होता आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पडळकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती आणि याला उत्तर देण्यासाठी भाजपची आज ऑनलाईन इशारा सभा पार पडली सांगलीमध्ये। आणि या सभेपूर्वी भाजपकडून जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आलं। यावेळी त्यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह भाजपा नेते उपस्थित होते। इशारा सभा आणि त्यानंतर मानसिक विकृती आणि जातीयता याचा रावण जाळणं असा जो कार्यक्रम आहे, त्याच्या आधी स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याला आम्ही हार अर्पण केला आहे। या नेत्यांनी ह्या जिल्ह्याचा विकासही केला, एक संस्कृती दिली, एक परंपरा दिली। शिक्षण संस्थांचं जाळं, साखर कारखाने, सूत गिरणी आणि त्यामुळे जे वातावरण अलीकडच्या काळात बिघडलं, शेवटी शोध लावायचा म्हटला तर कोंबडी आधी की अंडी आधी, आणि त्या कोंबडी आधी की अंडी आधी याच्यात न जाता हा वाद आता संपला पाहिजे। पण तो वाद वारानंतर प्रतिवार झाल्यानंतरच संपतो आणि त्यामुळे आज एकदा आमच्या भावना व्यक्त करून यापुढे सगळेच जण एक ह्या जिल्ह्याचं, राज्याचं कल्चर मेंटेन करू, संस्कृती संवर्धन करू आणि मग अशा प्रकारची संस्कृती संवर्धन न करणाऱ्या मानसिक विकृतीला रावणाच्या रूपात जाळू। त्याला कोणाचं नाव दिलेलं नाही, काही नाही, त्याला मानसिक विकृती आणि जातीयताचं नाव दिलं। रवींद्र धंगेकरांनी सांगितले कोथरूडला जो गोळीबार झाला आहे त्यावर चंद्रकांत दादा पाटील का बोलत नाही? संध्याकाळी बोलतो, चला।